आता मॅरिनेशनची तयारी चालू आहे. पापलेट मॅरिनेशन, कोळंबी पण आहे थोडीशी आणि थोडीशी बोंबील. आणि काही सिरियसली आज खूप दिवसानंतर मी मम्मीच्या हाताचं खाणार आहे, कारण की एवढ्या दिवस झाले. फ्राय करायला टाकते. वाव, याला आता पलटी करायची मला 2. गाईज मी आता घेतलेलं आहे जेवायला. आणि हे गाईज, हॅलो, वेलकम बॅक. सो गाईज, तुम्ही मगाशी बघितलं लास्ट ब्लॉग मध्ये की आम्ही मच्छी घेऊन आलेलो आहोत. आमच्या इथे गेलेलो, तिथे आम्ही पापलेट आणि बोंबील हे घेतलेले आहे. कारण की बोंबील आम्ही जास्त करून नाही घेत, बट आज मला समहाव असं थोडं बोंबील फ्राय करून, रव्यामध्ये फ्राय करून क्रिस्पी बोंबील खायचं इच्छा झालेली, म्हणून मी बोलली मम्मीला की बोंबील घेऊया. आणि पापलेट ऑल टाइम आम्ही घेतोच, प्रॉन्स वगैरे पण घेतो, पण ह्यावेळी थोडी कमी मच्छी घेतली कारण की खायला जास्त कोणीच नाहीये आणि जास्त मच्छी बघितली, मग खायची इच्छा पण नाही होत. सो म्हणूनच फक्त बोंबील आणि पापलेट घेतलेले आहेत. सो आता माझी मम्मी ती मच्छी बनवते, म्हणजे मी पण मम्मीला हेल्प करेन. सो लेट्स सी, चला जाऊन बघूया. घेतलीस मम्मी मच्छी? घेते मसाला. ही आहे आपली मच्छी, यामध्ये मच्छी आहे. सो आम्ही थोडीशी मच्छी आता बनवणार, थोडीशी मच्छी ठेवणार सुद्धा, कारण की एवढी मच्छी कोणीच खाणार नाही. आता मी आणि मम्मीच आहोत फक्त. संध्याकाळी सगळे ऑफिसवरून येतील, पण तरी सुद्धा इतकी मच्छी नाही खात. चला मच्छी ओपन करूया आपण आता. आय थिंक सो हे आहेत पापलेट. एक कोलंबी पण घेतली आपण. अरे हा, मी गाईस तुम्हाला सांगायला विसरली. मी तुम्हाला बोलली की पापलेट आणि बोंबील घेतली फक्त, पण ऍक्च्युली कोलंबी पण घेतलेली आम्ही. मी सांगायला विसरली तुम्हाला. मला सगळं माझ्या डोक्यातच नाही आलं. मला वाटलं की फक्त पापलेट आणि बोंबीलच घेतलेत, पण कोलंबी सुद्धा घेतलेली आम्ही. हा अर्धा किलो घेतलेली, बरोबर? मोठे मोठे. हा, खूप मोठी आहे कोलंबी, तुम्ही बघू शकता. खूप म्हणजे आहे, थोडीफार मोठी आहे, काहीतरी छोट्या मोठे. हे बघा, ही तर खूपच जास्त मोठी आहे ही वाली ना. ही आम्ही अर्धा किलो घेतली होती तिथून, आणि 450 रुपयाचा 1 किलो तो बोललेला. तो आम्ही अर्धा किलो घेतली, त्याने 200 दिला. 200 रुपयाने दिले त्याने आम्हाला. ते तुम्ही सगळं लास्ट ब्लॉग मध्ये बघितलंच आहे. सो हे आहेत पापलेट. वो, अशी थोडीशी मच्छी बघितली की खायची पण इच्छा होते. हे जरा छोट्या यापेक्षा थोडी मोठी मोठी होती. हा, हे मी 3 अशी फ्रायला ठेवले, त्याला बोलले ठेव. हा, ही मोठी मोठी फ्राय करून क्रिस्पी असे पीस झाले. ते काही पापलेटचे तुकडे सुद्धा केलेले आहेत आम्ही, म्हणजे करायला सांगितलेत त्याला. आता ते काय बोंबील. येस, मला बोंबील खायची इच्छा होते खूप. असं बोंबील क्रिस्पी फ्राय करून रव्यामध्ये. मी कुठला पण व्हिडिओ बघितला ना असा ऑनलाईन, आता मला तशी मच्छी खायची इच्छा होती. 200 रुपयाचा वाटा होता. वाव. मी अशी तिला बोलत हे कर फ्राय करण्यासाठी, असं पण कापले बरोबर नाही हातीने, मला थोडं कापावं लागते. पण असे अख्खे फ्राय केले तर आपण चालेल. नाही, 2 तुकडे करायला पाहिजे, एवढे मोठे कोण खाणार नाही. बरोबर नाही तिने केलं ना, ते थोडंसं हे केलं, परत करावंच लागेल आम्हाला. हे सगळं साफ करणार आता मम्मी ही मच्छी, आणि मग थोडीफार आता आम्ही बनवतो. चला आता मी तोपर्यंत इथे मसाला वगैरे सगळं रेडी करायची तयारी करते. सगळं कांदा वगैरे हे ते सगळं कापून घेते. मसाला बनवायला लागेल मच्छी करण्यासाठी. आपल्या मसाल्याची तयारी इथे होतीये गाईज. आता मी याच्यामध्ये खोबरं किसून टाकलेलं आहे, आणि किसताना माझ्या हातांची खूप वाट लागलेली आहे. सो आता हे लसूण घेतलेत, कांदा वगैरे घेईन अजून. आय थिंक सो याच्यामध्ये थोडासा कांदा लागेल, आणि अद्रक लागेल थोडंसं आय थिंक सो. आणि जे कोथिंबीर असते त्याच्या ज्या डेट असतात ना त्याचे, ते कवळे डेट आम्ही ठेवतो, मग ते असे मसाल्याला वगैरे यूज करतो. सो ते पण ह्याच्यात टाकणार, आणि मी पटकन मसाला करून घेते. आता आम्ही इथे कालवण घालतोय, म्हणजे मी घालते, आणि मम्मी इथे बघा एकदम व्यवस्थित अशी स्वच्छ मच्छी धुते. म्हणजे धुवून झालेली ऑलरेडी, एकदम क्लीन केली आहे मच्छी मम्मीने. दाखव कशी मच्छी केली. झाली आहे ना धुवून, असं केली. आता मी थोडीशीच मच्छी बनवतो, जास्त बनवत नाही, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, कारण की मी आणि मम्मीच आहोत आता दुपारी फक्त लंचसाठी. त्यामुळे थोडीशीच मच्छी बनवू आम्ही, फ्राय आणि कालवण वगैरे. सो इथे मी आता कालवण घालते, त्यासाठी पण मी इथे तयारी करून ठेवलेली आहे, आणि मसाला लावायचा आहे तो मी आता घेईन लावायला. बट आता इथे कालवणाची तयारी झालेली आहे, सो मी आता कालवण घालते. आता इथे मम्मी टोमॅटो कापते आणि कालवण बनवते. ऍक्च्युली मीच बनवत होती, तू मसाला लावत होतीस ना? लावते मसाला. बघ, हा मसाला घेतलाय मी आपल्या गावचा मिक्स, आणि हे बघ हे खोबरं आहे. हा, हे तर मी दाखवलं मग अशीच. आणि त्यात हे कोथिंबीरची देठ घ्यायची थोडी. मी मसाला टाकते. मसाला झाडत आहे, हलकुंड घेतलेली आहेत, पण ते कमी म्हणजे कमी होतं म्हणून थोडी टाकायची. ओके. आणि
हे मीठ, मसाला आपण 8 दिवसाचा राहतो ना एवढा करून, म्हणून थोडं मीठ घ्यायचं. आता ह्यात थोडं मीठ टाकते आणि ते खोबरं आहे ना त्यात थोडं मीठ. मग आपण कालवण करताना अंदाजपंचे मीठ टाकायचं. ओके. आता मी लावायला जाते. तू टॅमॅटो कांदा टाक. कांदा यामध्ये जो आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि आता मी टाकते टोमॅटो. मस्त आवाज येतो. थोडंसं मीठ, कारण की सगळ्यांनाच माहिती आहे ऑफकोर्स की मीठ टाकल्यावरती आपले टोमॅटो एकदम सॉफ्ट होतात. सो मी थोडंसं मीठ टाकते. आणि आज आहे ना गाईज, ऍक्च्युली मी खूप दिवसानंतर मच्छी खाणार आहे, त्यामुळे मला खूप जास्त एक्साइटमेंट आहे. म्हणजे असं सारखं सारखं आपण एक गोष्ट जर का खाल्ली तर मग ती थोडीशी असं वाटतं की अरे नाही खायला पाहिजे. पण आता खूप दिवसांनी आज खाणार आहे त्यामुळे थोडी जास्त एक्साइटमेंट आहे मला. आपले टोमॅटो पण व्हायला आलंय. मस्त मस्त वास येतोय गाईज. टोमॅटो व्हायला आलंय परफेक्टली एकदम. आणि मी आहे ना आता थोडी घरी आहे, तर त्यामुळे मी जेवण पण शिकून घेतेय. सगळंच मला जे जे शिकावंसं वाटतं किंवा जे जे शिकायचं सगळं मी शिकून घेते. सो दॅट मी मला पुढे कामाला येईल. आणि तसं मला येतं नॉर्मली जेवण, बट स्टील जे जे नाहीये ते मी शिकून घेते. आणि इथे मम्मी लावतेय मसाला मच्छीसाठी, कारण की मसाला संपला होता. आम्ही ऍक्च्युली करून ठेवतो क्वांटिटीमध्ये, बट तो संपला होता. त्यामुळे आता मम्मी इथे मसाला बनवते नवीन. झाला मसाला? हा बघा, असा मसाला आमचा गावठी आहे, असं वाटून ठेवतो आम्ही 7-8 दिवसाचा. 7-8 दिवसामध्ये मग ते मच्छीसाठी पण यूज करू शकतो आणि कशासाठी यूज करू शकतो आपण? चवळीची आमटी, खोबरं पण घेतलेलं आहे ना, वाटाण्याची आमटी, थोडा गोडा मसाला टाकायचा आणि नाही टाकायचा, छान होते. ओके. सो असं आम्ही क्वांटिटीमध्ये बनवून ठेवतो. हा म्हणजे ऑलमोस्ट मसाल्याचं जे पण काही भाजी किंवा नॉनव्हेज असेल त्यामध्ये आपण यूज करू शकतो. सो आता संपलेला म्हणून आम्हाला बनवायला लागला आहे. काय झालं, चांगलं तेल सुटेपर्यंत. तेल सुटलं पण मसाल्याला. वाव. आता यामध्ये पाणी टाकतो. आता हे जो मसाला मी केलेला ना तेच पाणी टाकते. मच्छी टाकून घेऊया ना आपण. मच्छी टाकते आता मम्मी. आणि सिरियसली गाईज, वास खूप मस्त येतो कालवनाचा. आमच्या इथे तर याला कालवनच बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात? सार बोलतात की अजून काय बोलतात? कालवनातलं कोण मच्छी खात नाही, म्हणून मी अशी मच्छी टाकते. मग राहिली तर खातो, नाही तर फेकून टाकतो. कोण नाही खात. जास्त आम्ही प्रेफर करतो की फ्राय मच्छी खायला. आणि आमच्या इकडे याला कालवण बोलतात. तुमच्या इथे काय बोलतात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय बोलतात? वाव, खूप दिसायला पण एकदम टेम्पटिंग वाटतंय. आणि काय बोलत होती मी? हा, आमच्या इथे याला कालवण बोलतात. तुमच्या इकडे याला काय बोलतात? मच्छीच्या कालवणाला म्हणजे सार पण बोलतात काही जण, आय नो. बट याच्या व्यतिरिक्त अजून काही शब्द असेल जे तुम्ही याला बोलत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि खूपच टेम्पटिंग दिसते. वाव, मच्छी पण टाकली आहे. आणि बाकीची ही जी आहे उरलेली मच्छी, ही फ्रायसाठी आहे ना? एवढी फ्राय करायची आहे? मी तर जास्त नाही खाणार. मी बोंबील खाणार 2 पीस, कारण मला बोंबीलची क्रेविंग होत होती. आणि 1 पीस मी खाणार पॉपलेट. आणि बाकी मम्मी खाईल. आणि बाकीची मॅरिनेशन करून संध्याकाळीसाठी ठेवू शकतो ना आपण. आंबोशी गेल्या वर्षी आणलेली, मीठ लावून ठेवलेली बघा, अशी होते. अशी छोटे छोटे पीस छान लागते आंब्याची. हे टाकते कालवण. आंबट मला आवडतं, असं आंबा टाकलेलं पण आवडतं मला कालवणामध्ये, कारण खूप आंबट आहे. हे पाहिजे खायला? मी पण खाते, थोडीशी चांगली लागते, मला पण आवडते. आता मॅरिनेशनची तयारी चालू आहे. पापलेट मॅरिनेशन, कोळंबी पण आहे थोडीशी आणि थोडीशी बोंबील. पहिले लिंबूच्या जागेवरती आपण अजून काही यूज करू शकतो? कोकमचं पाणी वगैरे ना? कोकम संपले ना, म्हणून मी हे टाकते. ओके. अद्रक लसूणची पेस्ट. अद्रक लसूण पेस्ट. आम्ही काय असं मेजरमेंट वगैरे सांगत नाहीये गाईज, कारण की आपल्याला जसं लागेल, आपली मच्छी असेल तसं टाकायचं. हा, ते तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही जसं तुमची मच्छी असेल तसं टाकू शकता. तुम्ही माझी मच्छी आहे तशी मी टाकते.
जस्ट आम्ही कशा पद्धतीने मच्छी फ्राय करतो ते दाखवतोय. आणि ते पण हीच एक पद्धत नसते, म्हणजे नॉर्मली मम्मी ह्याच पद्धतीने करते फ्राय, पण काही वेळेस आम्ही वेगळ्या पद्धतीने पण करतो. म्हणजे जसं की कुठली रेसिपी बघितली तर ते आम्हाला आवडलं तर त्या पद्धतीने पण करतो आम्ही. आता काय मीठ हे पण तुम्ही तुमच्याच चवीनुसार किंवा मच्छी जेवढी आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही टाका. हे साईडला हळद टाकते कारण नंतर मग घेईन, कारण हे आता कालवेन मी, मग परत माझा हात भरेल ना, साईडला टाकून ठेवते नंतर घ्यायला. कोथिंबीर पण मॅरिनेशन मध्ये. हो, दिसायला तर खूप भारी वाटतंय. आणि मला रवा लावून खायचे आहेत हे बोंबील. आणि इथे कालवण सुद्धा आपलं झालेलं आहे, कड आलेलं आहे कालवणाला आपल्या इथे. वाव, मस्त अशी वाफ येते, तुम्ही बघू शकता. तोपर्यंत आपण इथे मॅरिनेशन करूया. आता मिरची पावडर पण तुमच्या अंदाज पंचे टाका. हा, म्हणजे तुम्हाला एवढं पाहिजे असेल. आता हे बघा, माझं ना मसाल्यात मीठ असतं, मी मसाला भरताना मीठ लावते. हे मी असं टाकते. ती ऍक्च्युली बेडगी मिरची पावडर एक आहे, त्याची टेस्ट पण खूप मस्त असते, पण ती संपली आहे. हा गावचा मसाला. मी काही सिरियसली आज खूप दिवसानंतर मी मम्मीच्या हाताचं खाणार आहे, कारण की एवढ्या दिवस झाले. आता थोडंसं बरं वाटतंय म्हणून मम्मीने हे बनवायला घेतलंय. सो आता खूप दिवसानंतर मी मम्मीच्या हातची मच्छी खाणार आहे, हा ना मम्मी? आफ्टर सो लॉंग. वाव. बोंबील मध्ये आम्ही थोडंसं बेसन पीठ लावून घेऊ का आता? हा चालेल. किती टाकू? 1 चमच. अजून बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ पण लावणार काय? थोडं. एकदम भारी होतात गाईज. बेसन पीठ, तांदळाचं पीठ आणि रवा लावून एक नंबर होतात, क्रिस्पी. आणि हे आहे तांदळाचं पीठ थोडंसं. बस क्रिस्पी होतं. रवा पण टाकायचा ना? रवा नंतर मग प्लेटात घेऊन त्याच्यात असं बुडवायचं आणि फ्राय करायचं, बस दुसरं काही नाही. मसाला वगैरे त्यात नाही घ्यायचा, कारण ह्याला आता मसाला लागेल, जास्त मसाला चांगला नाही. आता हे बाकीचं जे आहे उरलेलं ते आम्ही ठेवलंय, मॅरिनेशन करूनच ठेवतोय, म्हणजे संध्याकाळी हे फ्राय करू. हे बाकीचं ठेवून देतो आम्ही डब्यामध्ये. आणि तुमच्यापैकी कोण कोण फिश लवर आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आता इथे मच्छी फ्राय करते, माझ्यासाठीच फक्त 3 मच्छी, कारण की मम्मी बोलली की तिला नाही खायचे. सो मी आता माझ्यासाठी या मच्छी फ्राय करायला टाकते. बोंबील माय फेवरेट. आणि ही एक टाकायची आहे पापलेट. तर आपली मच्छी मस्त अशी फ्राय होते इथे. वाव. याला आता पलटी करायची मला. 2 बोंबीलला मी केली आहे पलटी. येस. सो मस्त मी आता मच्छी फ्राय करून घेते माझी, आणि त्यानंतर मग मी घेते जेवायला डायरेक्ट. आणि मम्मी इथे जेवायला बसलेली आहे, कारण की लेट झाला, त्यामुळे मी मम्मीला जेवण दिलेलं आहे पहिलेच, कारण की लेट झालंय म्हणून. तर कसं झालंय मम्मी कालवण? चांगलं आवडलं? तूच बनवलेलं कालवण कसं झालंय? येस. मी पण आता घेते थोड्या वेळाने जेवायला. गाईज मी आता घेतलेलं आहे जेवायला, आणि तुम्ही बघू शकता मी 2 बोंबील घेतले, जसं की मगाशी बोलली, आणि 1 पापलेट. कालवण आणि कालवणाचा वास एवढा मस्त येतोय ना गाईज, सिरियसली. आणि इथे राईस आहे, इथे चपाती आहे, आणि लिंबू पण घेतला मी थोडासा. आणि मला आता वेट नाही होत आहे, मी खाते पटकन, कारण की मला भूक पण लागली खूप जोरात. आता माझ्याकडे घे. सो या गाईज जेवायला मी आता जेवते. बघूया कसं झालंय. मम्मीने तर मगाशी खाल्लेच, तर मम्मी बोलली की मस्त झालंय, पण आता मी टेस्ट करते. पहिले लिंबू पिळते याच्यावरती. वरती पण थोडंसं लिंबू पिळते मी. भारी झालं एकदम टेस्टी. मस्त. आणि ही पापलेट पण खूप टेस्टी झाली आहे. सो मी आता माझं जेवण करून घेते, संपवते लवकर, कारण मला खूप भूक लागली आणि खूप टेस्टी झालं जेवण. सो मी आता जेवते
आणि मग तुम्हाला भेटते. गाईज ॲक्च्युली मी आहे ना रवा लावून मला बोंबील फ्राय करायचे होते, तसंच खायचं होतं, पण घाईघाईमध्ये मी विसरली रवा लावायला. बट असे पण खूपच टेस्टी लागतात आणि खूपच टेस्टी झाले आहेत सिरियसली. पण रवा लावून अजून क्रिस्पी आणि खूप छान झाले असते, बट मी ते घाईघाईमध्ये विसरले. सो संध्याकाळी आम्ही जे फ्राय करणार त्यामध्ये मी रवा नक्कीच लावेन. माझं जेवण वगैरे झालेलं आहे, खूप मस्त झालं होतं. कालवण आणि मच्छी फ्राय वगैरे खूप मस्त जेवली आहे मी. आणि आता मला थोडंसं गोड खायचं क्रेविंग होतं आहे, पण मला कळत नाही आहे मी चॉकलेट खाऊ, बनाना खाऊ की आमच्याकडे मँगो पण आहेत, सो मँगो खाऊ. मम्मी तुला खायचं आहे काय गोड? मी केळं खाल्लं. केळं खाल्लंस? मम्मी इथे एक्सरसाइज करते. मला असं कळत नाही आहे, मी कन्फ्युज्ड आहे 3 गोष्टींमधून. पण मला असं वाटतं की मी मँगो खाऊ, पण पूर्ण एक मँगो मला खावा लागेल. खाऊ? केळं खा. आंबा आता मी एक पूर्ण आंबा कापते आणि पूर्ण एक आंबा खाईन असं मला वाटतंय. लेट्स सी मी खाते की नाही. मी कापते आता एक आंबा. माझ्याकडे हे 2 बॉक्स होते, त्यातला हा एक बॉक्स संपलेला आहे. यामध्ये फक्त एकच आंबा उरलेला आहे आता. आणि हा आहे दुसरा बॉक्स. जस्ट मी याची आता रशी वगैरे सगळी ओपन केलेली आहे. नवीनच बॉक्स आहे हा एकदम. वाव, तुम्ही बघू शकता गाईस काय आंब्यांचा वास आलेला आहे, एकदम झकास. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत. यामध्ये 12 आणि आपण यामध्ये पण 12च होत, आय थिंक सो आता मी एक खाते. हे मस्त आहेत यार, पिकलेले आहेत हे सगळे. मला छोटा पाहिजे एक, मी हा घेते छोटा एक खायला. हा असा पिकलेला वाटतोय मला एकदम मस्त. आणि स्मेल तर हो माय गॉड एकदम भारी येतोय स्मेल. आंबा कापून आणलेला आहे, घे एक घे. नाही मी केळं खाल्लं नको. एक खा ना. अगं नाही मी नंतर पाठवच खाते. नंतर मी ठेवणार नाही, मी सगळे खाऊन टाकणार. ठीक आहे, मी आता हे पटकन खाऊन टाकते कारण की खूप यम्मी वास येत आहे गाईस सिरियसली. एकदम गोड आहे. बोला ना, स्मेल येते मस्त मस्त. गाईज मी पूर्ण आंबा खाणार होती, पण मला एवढं पूर्ण आंबा खायला नाही गेलंय. सो 2 पीस मी ठेवलेत. आता मी हे ठेवून देते, मग मम्मी खाईल संध्याकाळी. आणि गाईज तुम्ही बघू शकताय ना, आज पण असं पावसासारखं झालंय. मला मस्त असा पाऊस पडणार असं वाटतंय. सी सो लेट्स सी आज पाऊस पडतोय की नाही बघूया. पण पावसासारखं तर झालंय, छान वाटतंय.